वडार समाजाचा पहिला सिव्हिल सर्जन. पुण्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले ससून हे 2000 बेडचे रुग्णालय आहे. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही या रुग्णालयाने तत्पर सेवा पुरवली होती. 1863 मध्ये याचे भूमिपूजन झाले आणि 1867 मध्ये ते प्रत्यक्षात सुरू झाले. देशातील या सर्वात जुन्या सरकारी रुग्णालयात मी उपअधीक्षक म्हणून रुजू झालो. ससूनचे आवार 1 किलोमीटर परिसरात विस्तारलेले होते. माझ्यावर माझे ज्येष्ठ अधिकारी होते डॉक्टर शेंदारकर. इथे रुजू झाल्यानंतर हळूहळू मला प्रशासनातले बारकावे कळत होते. आधीचा प्रशासनाचा थोडाफार अनुभव होताच, पण डॉक्टर शेंदारकरांच्या मार्गदर्शनाखाली नवनव्या गोष्टी कळत होत्या. मी आणखी शिकण्यासाठी उत्सुक होतो. इथे दररोज एका विभागाचा अधिष्ठाता राऊंडला बरोबर असायचा. दुपारनंतर ऑफिस काम असायचे. रात्री जर काही अत्यावश्यक असेल तर तेही बघावे लागे. मला ससून लगतच माझे क्वार्टर मिळाले होते. त्यामुळे हॉस्पिटलला जाणे येणे सोपे झाले. दर आठवड्याला कॉलेज काउन्सिलची बैठक असायची. अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक व्हायची. सर्व विभागाचे प्राध्यापक, अधीक्षक व उपाधीक्षक म्हणजे मी असे आम्ही सर्वजण तासभर त्या बैठकीत एकत्र असायचो. आलेल्या विषयांचा आढावा घ्यायचा आणि त्यानुसार पुढील नियोजन ठरायचे. माझी पोस्टिंग ससून सारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात झाल्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळत होत्या. भविष्यात सिव्हिल सर्जन म्हणून काम करण्यासाठी हे उपयुक्त ठरणार होते. माझे सिव्हिल सर्जन होण्याचे खूप वर्षांचे स्वप्न होते. त्याचा अनुभव इथे मिळत होता. डॉक्टर शेंदारकरांच्या मार्गदर्शनाखाली पाया मजबूत होत असल्याने मी सुखावत होतो. पुढे शेंदारकर यांच्यामुळेच माझे सिव्हिल सर्जन होण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेले. ससूनमध्ये माझी पोस्टिंग 3 वर्षांसाठी होती. त्या काळात माझा राहून गेलेला आवडता विषय म्हणजे मेडिसिनचे रजिस्ट्रेशन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पदव्युत्तर अभ्यास करताना मेडिसिन हा विषय घेऊ शकलो नव्हतो. मला सिव्हिल सर्जन व्हायचे होते व त्यासाठी सर्जरी आवश्यक होती. आता MD करण्याची संधी चालून आली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आरोग्य संचालनालयाकडून काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. त्यापैकी एक जागा रिक्त जात होती. मला ती मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यासाठी मी मेडिसिनचे प्राध्यापक व अधिष्ठाता यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो. तिथल्या कारकुनांनी माझ्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यांनी सांगितले की तुमच्याकडे एक पदव्युत्तर डिग्री आहे. आता ही दुसरी पदव्युत्तर डिग्री तुम्ही करू शकत नाही. अटीनुसार तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातही 3 वर्षे नोकरी केली नाही. तुमची सेवा ग्रामीण रुग्णालयात झाली आहे. त्यामुळे तुम्ही मेडिसिन घेण्यासाठी पात्र ठरू शकत नाही. मी आग्रह केल्याने त्यांनी मला आरोग्य उपसंचालकांकडे नेले. त्यांनीही नकार दिला. मी जर हट्टाने मुंबईला आरोग्य संचालकांकडे गेलो असतो तर त्या रिक्त जाणाऱ्या पदावर मला पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी परवानगी मिळाली असती. पण त्यावेळी मला ते सुचले नाही. त्यामुळे माझे मेडिसिनमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न तसेच राहून गेले. मेडिसिन पदव्युत्तर कोर्स जरी राहून गेला असला तरी मी आणखी एक पदव्युत्तर कोर्स पूर्ण करू शकलो असतो. मला प्लास्टिक सर्जरीमध्ये इंटरेस्ट होता. हाही कोर्स पूर्ण करण्याचे राहून गेले. आयुष्यात सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत. काही राहून जातात. त्यामुळे फार काही फरक पडतो असेही नाही. अनेकदा या राहून गेलेल्या गोष्टींमुळे सुद्धा खूप काही चांगले घडत असते. सिव्हिल सर्जन झाल्यानंतर ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याचा अनुभव मला इथे मिळत होता. माझ्या पुण्यात येण्याचा मला आणखी एक फायदा झाला. छत्रपती संभाजीनगरला असताना मला दम्याचा दुर्धर आजार जडला होता. पुण्यात एक आयुर्वेदिक औषधी देणारे गृहस्थ भेटले. त्यांच्या उपचारांनी दमा आयुष्यातून कायमचा निघून गेला. पुण्यातील कारकीर्द आता जवळजवळ संपत आली होती. त्या दरम्यान एकदा आरोग्य संचालक आणि आरोग्य सचिव यांचा पुणे दौरा होता. आमचे अधीक्षक डॉक्टर शेंदारकर सरांनी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. जेवण संपल्यानंतर डॉक्टर शेंदारकरांनी आरोग्य संचालकांना माझ्याबद्दल सांगितले. डॉक्टर देगलूरकर हे सिव्हिल सर्जन होण्यासाठी आता पात्र झाले आहेत. त्यांना ती संधी द्यावी अशी विनंती त्यांनी त्यांच्याकडे केली.
संचालक महोदयांनी सांगितले की मलाही सेवा ज्येष्ठतेप्रमाणेच पाहिजे आहे. नंतर ती गोष्ट मी विसरूनही गेलो. परंतु अचानक मला संचालकांच्या कार्यालयातून निरोप आला की मी संचालकांच्या कार्यालयामध्ये येऊन मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटावे. आश्चर्य म्हणजे मी त्यांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्या हातात धुळे सिव्हिल सर्जन पदाची पदस्थापनेची ऑर्डर दिली व तिथे त्वरित रुजू होण्यास सांगितले. माझे सिव्हिल सर्जन होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. या पदावर यावे असे अनेकांना वाटत असते, मात्र महाराष्ट्रात या केवळ 20च जागा होत्या, त्यामुळे क्वचितच अशी संधी मिळते. आता धुळ्यात जाण्याची ऑर्डर तर माझ्या हातात होती, पण ते अत्यंत अडचणीचे वाटत होते. त्याचे कारण म्हणजे धुळ्यातील सिव्हिल सर्जन डॉक्टर वसावे. त्यांचे राजकीय वजन सर्वश्रुत होते. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे संचालकांचे त्यांच्याविषयी फार चांगले मत नव्हते. डॉक्टर वसावे मला चार्ज देतील की नाही याबाबत मी साशंक होतो. ते 7 वर्षांपासून तिथेच टिकून होते. सिव्हिल सर्जन म्हणून पदावर रुजू होण्यासाठी एकमेकांना चार्ज देण्याचा फॉर्म भरावा लागत असे. ते तो फॉर्म भरतील की नाही याबाबत मला शंका होती. संचालकांना या गोष्टीची कल्पना असल्याने त्यांनी आदेशात फॉर्म न भरल्यास चार्ज एकतर्फी घेतला तरी चालेल असे म्हटले होते. संचालकांनी त्यावेळी सहसंचालक यांना तशा सूचना देऊन नाशिकच्या उपसंचालकांना मला रुजू होण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले. नाशिकचे सहसंचालक आणि डॉक्टर वसावे यांचे मात्र सख्य असल्याने त्यांनी याबाबतची कल्पना देऊन डॉक्टर वसावे यांना सावध करून ठेवले. त्यामुळे डॉक्टर वसावे हे ऑफिसला कुलूप लावून अज्ञात ठिकाणी निघून गेले. मी संचालकांना याची माहिती दिली आणि कुलूप तोडून चार्ज घेतला. सगळ्यांना म्हणजे संचालक आणि सचिवांनाही याची कल्पना दिली. डॉक्टर वसावे यांची पदस्थापना साईड पोस्टवर केली होती म्हणून ते जाण्यास तयार नव्हते. संचालकांनी नंतर त्यांना रत्नागिरीत सिव्हिल सर्जन म्हणून पदस्थापना दिली. अशा प्रकारे धुळ्यातील सिव्हिल सर्जन होण्याच्या माझ्या अडचणी तडीस गेल्या. धुळ्याचा सिव्हिल सर्जन म्हणून मी चार्ज हाती घेतला. जात महत्त्वाची नसली तरी अनेकदा आपला प्रवास कुठून सुरू झालाय हे महत्त्वाचे असते. आज मी महाराष्ट्रातील वडार समाजाचा पहिला सिव्हिल सर्जन झालो होतो. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाने जी प्रगती वाट्याला येते ती आज मी अनुभवत होतो. धुळे जिल्ह्याचा अभ्यास केल्यावर कळले की हा अर्धा जिल्हा आदिवासी आहे. इथे सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. आदिवासी लोकांची वस्ती अशा डोंगरावरच आहे. त्यांच्या वस्त्यांना पाडा असे म्हणतात. डोंगरावरून खाली यायला ते तयारच नसतात. तिथेच शेती पिकवून जे काही पिकेल त्यावर त्यांची गुजराण व्हायची. पावसाळा येईपर्यंत त्यांचे अन्नधान्य संपून जायचे. अनेक बालक पावसाळ्यातील रोगराईने आजारी पडून मरून जात असत. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर होते. प्रसूती काळात अनेक महिला मृत्यूला सामोऱ्या जात. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण लक्षणीय होते. आदिवासी भागात माझ्या अधीनस्थ बांधलेली 2च रुग्णालय होती. मी जास्त करून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होतो. प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीनस्थ असले तरी मी असे ठरविले की दोघांनी मिळून जर हे कार्य एकत्र केले तर बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकेल. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार होऊ शकले नाहीत तर ते जिल्हा आरोग्य केंद्रात पाठवीत. धुळे जिल्ह्यातील 2-3 ग्रामीण रुग्णालय सोडली तर बाकी सगळे बाल्य अवस्थेत होते. त्यामुळे मी ग्रामीण रुग्णालय जास्तीत जास्त अद्ययावत करण्याचे ठरविले. बांधकाम विभागाकडून अपूर्ण असलेले ग्रामीण रुग्णालय मी पूर्ण करून घेतले. जेवढ्या दुरुस्त्या करून घेणे शक्य होते तेवढ्या मी त्यांच्याकडून करून घेतल्या. कर्मचारी व अधिकारी वर्गाची नेमणूक करून माझे वरवरचे भेटी देणे सुरू ठेवले. धुळ्यात एकच मोठे सरकारी रुग्णालय असल्याने रुग्णांची संख्याही भरपूर होती. शस्त्रक्रिया व प्रसूतीचे प्रमाणही मोठे होते. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायाधीश व जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी हे प्रशासनासाठी एकत्र येतात. त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. माझ्या कामाचा उरक व काम करण्याच्या पद्धतीमुळे ही मंडळी आणखी जवळची झाली. त्यांच्या मदतीने मी बरीच कामे करून घेत होतो. अंधत्व निवारण कार्यक्रम सिव्हिल सर्जनच्या अधीनस्थ होते. मी महाराष्ट्रात या कामात वरच्या क्रमांकावर होतो.
त्याचप्रमाणे हृदयरोगासंबंधी मोठे शिबिर घेऊन मुंबईहून हृदयरोग तज्ज्ञ बोलावले आणि शिबिरे घेतली. माझा धुळे येथील कालखंड जरी 1 वर्षाचा असला तरी तिथे मला भरपूर काम करता आले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याची शल्यचिकित्सक पदाची जागा रिक्त झाल्याने मी तिथे पदस्थापना देण्याची विनंती आरोग्यमंत्र्यांकडे केली. माझे धुळ्याचे काम चांगले आहे याची त्यांना माहिती असल्याने त्यांनी माझी बदली नगरला केली.